Dear student, we are seeing practice set 3.1. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.1 आपण त्या ठिकाणी पाहतोय. याच्यामधला तिसरा क्वेश्चन त्या ठिकाणी पहा की सेगमेंट आरएम अँड सेगमेंट आरएन आर द टँजंट सेगमेंट ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ. ओ केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाचे आरएम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड त्या ठिकाणी आणि प्रूव्ह दॅट म्हटलेले, सिद्ध करायला सांगितले. काय म्हटलेले की सेगमेंट ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन. तर रेषाखंड ओ आर काय करता दिसतोय, तर या ठिकाणी कोण एम आर एन ला काय करतोय, दुभागताना दिसतोय. त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितलंय की ॲज वेल ॲज एम ओ एन, हा जो काही रेषाखंड ओ आर जो आहे, तर तो रेषाखंड ओ आर काय करता दिसते, एम ओ एन ला सुद्धा काय करता दिसते, दुभागताना त्या ठिकाणी दिसतो. हे आपल्याला काय करायला सांगितलंय, सिद्ध करायला त्या ठिकाणी सांगितलं. पण कसं सिद्ध करता येईल, प्रूफ या ठिकाणी प्रूफ मी त्या ठिकाणी म्हणतो. या दोन त्रिकोणांचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. इन ट्रायंगल आर एम ओ अँड ट्रायंगल आर एन ओ. कोणते त्रिकोण आहेत, तर आर एम ओ हा एक त्रिकोण आणि आर एन ओ हा एक त्रिकोण. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती पहिल्या ठिकाणी ही रेडियस आहे, हा टँजंट आहे. मग आता त्या ठिकाणी टँजंट थिअरमनुसार याचं माप किती असणार आहे, 90 अंश त्या ठिकाणी असणार आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी ही रेडियस असणार आहे, ही टँजंट असणार आहे. म्हणजे या ठिकाणी टँजंट थिअरमनुसार याचं माप किती असणार आहे, 90 डिग्री त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा की अँगल आर एम ओ आणि दुसरा असणारा जो काय अँगल कोणता असणार आहे, आर एन ओ. आर एन ओ या दोघांची असणारी काही माप जे आहे तर ते माप किती असणारे, 90 अंशाची असणारे. ते आपण त्या ठिकाणी दाखवतो. कशावरून म्हणणार, तर टँजंट थिअरम. टँजंट थिअरम की स्पर्शिका त्रिज्या लंबतेचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार या दोन्ही कोणांची माप किती दाखवता येईल आपल्याला, 90 अंशाची त्या ठिकाणी दाखवता येईल. पण आता आपण काय करू, हे जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल काय करू, कॉन्ग्रंट दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू, एकरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. आता याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल. आता हा जर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल जर असेल तर याच्या समोरची असणारी जे काही साईड जी आहे तर ती साईड असणार आहे हायपोटेनस. म्हणजे ही हायपोटेनस या ट्रायंगलसाठी ही काय असणार आहे, हायपोटेनस. परंतु जी काय हायपोटेनस जी आहे तर ती हायपोटेनस या दोन्ही ट्रायंगलसाठी कशी आहे, तर त्या ठिकाणी कॉमन साईड आहे. आणि म्हणून पहिलं एक आता की हायपोटेनस कोणती, हायपोटेनस ओ आर. या ट्रायंगलसाठी हीच हायपोटेनस आहे. हायपोटेनस ओ आर कशी आहे, कॉन्ग्रंट आहे. कशावरून, तर या दोघांना ही जी काही साईड जी आहे तर ती साईड कशी आहे, कॉमन साईड आहे. सामायिक अशा प्रकारची भुजा जी आहे तर ती भुजा त्या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर पुढे ओ एम आणि ओ एन काय आहे, रेडाय. रेडाय ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आपल्याला माहिती कशा असतात, कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून आपण पुढे त्या ठिकाणी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, या ठिकाणी सेगमेंट ओ एम कॉन्ग्रंट सेगमेंट ओ एन. काय कारण सांगणार, तर रेडाय ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या काय आहेत तर त्या ठिकाणी त्या त्रिज्या आहेत. सेगमेंट म्हणा किंवा साईड म्हणा, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ते कॉन्ग्रंट. याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, आणि देअरफॉर ट्रायंगल आर एम ओ कॉन्ग्रंट ट्रायंगल आर एन ओ
कोणती त्या ठिकाणी टेस्ट असणार आहे, तर या ठिकाणी हायपोटेनस म्हणजे कर्ण आणि या ठिकाणी भुजा दाखव म्हणजे कर्ण भुजा असणारी जी काही टेस्ट जी आहे कोणती कर्ण भुजा कसोटी किंवा त्याला तर आपण म्हणणार आहे हायपोटेनस साइड थेरम. याला कारण आपण देणार आहे हायपोटेनस साइड थेरम. कर्णभुजा कसोटी जी आहे तर त्या कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय दाखवतील आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला माहिती की दोन असणारे जे काही त्रिकोण जे आहे तर ते दोन त्रिकोण जर समरूप जर असतील तर त्याच्या संगत बाजू जे आहे तर त्या संगत कोण जे आहे तर ते संगत कोण सुद्धा कसे असणार आहे एकरूप त्या ठिकाणी असणार आहे. येते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अँगल MRO MRO काय करतोय तर हा MRO बरोबर. मी याच्याशी संगत असणारा जो काही कोण जो असणार आहे तो कोण कोणता असणार आहे तर त्या ठिकाणी NRO त्या ठिकाणी असणार आहे. हा असणार आहे कॉन्ग्रंट अँगल NRO. एकरूप त्रिकोणाच्या काय केलं आपण संगत कोण जे आहे तर ते संगत कोण त्या ठिकाणी एकरूप दाखवलं. अशाच पद्धतीने पाहतो पुढे की आपल्याला हा कोण त्या ठिकाणी दाखव पाहिजे संगत कोण. पुढे या संगत कोणाशी आता हा संगत कोण म्हणजे त्याचं नाव आपल्याला कसं लिहिता येईल तर MOR अँगल MOR कॉन्ग्रंट अँगल कोणता दाखवता येईल जसं MOR दाखवला तसं आपल्याला त्या ठिकाणी NOR कोणता अँगल NOR काय दाखवता येईल कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवतो. आता याचं कारण जे आहे मग आता काय केलेलं आहे की दोन त्रिकोण कसे आहेत तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत एकरूप आहेत आणि एकरूप त्रिकोणाचे हे संगत कोण जे आहेत तर ते संगत कोण कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी याचं कारण जे आहे पहा काय सांगता येईल की कॉन्ग्रंट अँगल ऑफ काय सांगता येईल कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल. पुन्हा एकदा लक्षात घ्या शॉर्टकटमध्ये लिहिले कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल. एकरूप त्रिकोण जे आहे तर त्या एकरूप त्रिकोणाची संगत कोण जे आहे तर ते संगत कोण कसे दाखवले आपण त्या ठिकाणी एकरूप त्या ठिकाणी. याचाच अर्थ काय पाहता याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN. पण MR दोन हा जो काही MR जो आहे तर त्याचे दोन भाग त्या ठिकाणी करतोय दोन समान भाग त्या ठिकाणी करतोय म्हणजे बरोबर MR काय करता नसते दुभागता नसते. त्याचबरोबर MON चे सुद्धा हे दोन भाग करता नसतोय ते आपण त्या ठिकाणी दाखवलेले याच्यामध्ये ॲज वेल ॲज अँगल MON हे आपण त्या ठिकाणी काय केलेले प्रूव्ह केले. अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवत येते. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. पाहतो पुढचं उदाहरण आपल्याला दिलेले फोर्थ एक्झाम्पल. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टेंजेंट ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. आता काय सांगितलं की दोन समांतर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही स्पर्शिका ज्या आहेत तर त्या स्पर्शिकांचं 4.5 सेंटीमीटर त्रिज्या जी आहे तर त्या त्रिज्येपासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आणि पुढे म्हटलेले की जस्टिफाय युअर आन्सर. आता याच्यासाठी आपण काय करू दोन पॅरलल अशा प्रकारचे असणारे जे काही टँजेंट जे आहे तर त्या टँजेंट या ठिकाणी असणारे जे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलला दाखवू आपण. हा दोन टँजेंट मी त्या ठिकाणी काढतोय. अशी एक पहिली त्या ठिकाणी टँजेंट जे आहे तर ते टँजेंट मी त्या ठिकाणी काढली आणि दुसरी एक टँजेंट. ह्या टँजेंट कशा दाखवायचं सांगते आपल्याला पॅरलल टू ईच अदर बरोबर.
अशा पद्धतीच्या दोन असणाऱ्या ज्या काही टँजेंट ज्या आहेत तर त्या पॅरलल अशा प्रकारच्या टँजेंट मी त्या ठिकाणी दाखवतो. आता याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी काय आपण केलंय तर ते आपल्याला की लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी ओ. हे जे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलचा असं काही केंद्र जो आहे तर केंद्र त्या ठिकाणी ओ आहे. सोल्युशन काय लिहिता येईल, लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी ओ. ह्याचे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा केंद्र जो आहे तर तो केंद्र आपण त्या ठिकाणी ओ दाखवले. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी पॅरलल अशा प्रकारचे असणारे काही टँजेंट जे आहे तर त्या टँजेंट त्या ठिकाणी काढलेले आहे. आणि म्हणून लेट द टँजेंट ए बी, त्याला आपण नाव त्या ठिकाणी देऊ. याला त्या ठिकाणी ए म्हटलं मी, याला काय म्हटलं बी त्या ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतरची खालची असणारी जी काही टँजेंट जे आहे तर तिला नाव देतो मी सी डी. लेट द टँजेंट ए बी अँड टँजेंट सी डी कशी दाखवली की लेट द टँजेंट ए बी अँड टँजेंट सी डी टचेस द सर्कल. पहिल्यांदा असं लिहू, टचेस द सर्कल ॲट पॉइंट M and N respective. ही जी काही स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका काय करते एम पॉइंट मध्ये त्या ठिकाणी काय करते टच करतात. सीडी स्पर्शिका जी आहे तर ती सीडी स्पर्शिका असणारे काही सर्कल जे आहे तर त्या सर्कलला काय करता नसते एन बिंदू मध्ये त्या ठिकाणी काय करता नसते टच त्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर आपण काय करू की सेगमेंट ओ एम आणि सेगमेंट असणारा जो काही ओ एन जो आहे तर तो काय करू या ठिकाणी असणारा जो काही ओ जो आहे तर त्या ओ मधून त्या ठिकाणी तो असणारे जे काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट आपण त्या ठिकाणी ड्रॉ करू. आता सेगमेंट मी त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. कुठून ओ मधून करायचे तर आपल्याला सर्वसाधारणपणे असे याच्यामधून मी काय करतोय हे सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट त्या ठिकाणी ड्रॉ करतो. बरोबर. आता काय केले तर ते मी त्या ठिकाणी लिहितोय की ड्रॉ सेगमेंट. पहिला कोणता काढलाय तर त्या ठिकाणी ओ एम अँड सेगमेंट ओ एन. बरोबर. थ्रू ओ कुठून काढलाय तर ओ मधून आपण हे जे काही सेगमेंट जे आहे तर ते सेगमेंट त्या ठिकाणी काढलेले. त्याच्यानंतर पुढे की ड्रॉ लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. ए बी जी आहे तर ती ए बी कशी काढली आपण, सी डी जी आहे तर त्या सी डीला कशी काढलेली लंब त्या ठिकाणी काढली. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी असणारे काही डायग्राम जे आहेत तर ते डायग्राम त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाप्रमाणे त्या ठिकाणी काढले. काय म्हणते कारण प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं ज्या काही टँजेंट ज्या आहेत तर त्या टँजेंट कशा आहेत पॅरलल आहेत आणि म्हणून या ठिकाणी ही जे काही ए बी आणि सी डी काय दाखवली आपण पॅरलल मध्ये. मग अशाच पद्धतीने अजून एक असणारी जी काही लाईन जी आहे तर ती लाईन आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल काढते. कोणती तर या ठिकाणी जो सेंटर ओ जो आहे तर त्या सेंटर ओ मधून सर्वसाधारणपणे आपण काय करू की लाईन ए बी ही जी आहे तर ती एक्स वाय ला पॅरलल काढेल किंवा ही जी काही ए बी जी आहे तर त्या ए बी ला ओ मधून एक पॅरलल अशा प्रकारची असणारी काही लाईन जी आहे तर ती लाईन आपण त्या ठिकाणी दाखवू. अशा पद्धतीची एक पॅरलल असणारी जी काही लाईन जी आहे तिला मी त्या ठिकाणी म्हणतो एक्स वाय आणि एक्स वाय. काय केलेलं आहे की लाईन एक्स वाय
पॅरलल लाईन ए बी, अशा पद्धतीची आपण काय केली, कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केली. जी रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी केली. बरोबर. काय कन्स्ट्रक्शन केली की एक्स वाय केली, काय केली, ए बीला त्या ठिकाणी पॅरलल दाखवून. म्हणजे याचाच अर्थ काय सांगता येईल आपल्याला की लाईन ए बी एक्स वायला पॅरलल असणार आहे आणि एक्स वाय काय आहे, सीडी जी आहे तर त्या सीडीला त्या ठिकाणी पॅरलल असते. आणि म्हणून पुढे आपल्याला म्हणता येईल, पुढे लाईन ए बी पॅरलल लाईन एक्स वाय पॅरलल लाईन सी डी. या तिन्ही असणाऱ्या ज्या काही रेषा ज्या आहेत तर त्या रेषा कशा आहेत, एकमेकींना त्या ठिकाणी कशा आहेत तर त्या ठिकाणी समांतर आहे. बरोबर. मग आता पुढे आपल्याला या ठिकाणी ही रेडियस झाली, ए बी काय झाली, टेंजंट त्या ठिकाणी झाली. म्हणजे या अँगलचं माप ओ एम बीचं माप किती होईल, 90 डिग्री. तसं त्या ठिकाणी ही रेडियस झाली, ही टेंजंट झाली, म्हणजे याचंही माप किती दाखवलं होतं आपल्याला, 90 डिग्री त्या ठिकाणी दाखवलं. या ठिकाणी अँगल ओ एम ए हा आणि अँगल ओ एन सी. हे जे काही दोन अँगल जे आहेत तर त्या दोन्ही अँगलचे असणारे जे काही माप जे आहेत तर ती माप किती म्हणता येईल आपल्याला, 90 डिग्रीची त्या ठिकाणी कितीची म्हणता येईल, 90 डिग्री. कशावरून तर टॅन्जंट थिअरम आहे. टॅन्जंट थिअरम, स्पर्शिका त्रिज्या, ही स्पर्शिका त्रिज्या लंबतेचं असणारं जे काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयानुसार याचं असणारं जे काही माप जे आहे तर ते माप किती म्हणता येईल आपल्याला, 90 अंश त्या ठिकाणी म्हणता येते. याच्यानंतर पुढे पाहता, पुढे काय म्हणते मी की लाईन ए बी पॅरलल लाईन एक्स वाय अँड एक्स वाय असं आपण त्या ठिकाणी दाखवलेले. आणि लाईन एम ओ इज ए ट्रान्सव्हर्सल. पाहता काय काय केलेलं या ठिकाणी, ए बी आणि एक्स वाय या पॅरलल आहे आणि त्यांची यमो जी आहे तर ती यमो काय केली आपण, छेदिका त्या ठिकाणी घेतली. तर पहा असं जर असेल तर काय लिहिता येईल आपल्याला, तर या ठिकाणी अँगल पाहता, हे जे काही आंतरकोन जे आहे आपल्याला इंटेरियर अँगल थेरम जे आहे तर त्याच्यानुसार पहा, अँगल ए एम ओ प्लस कोणता असणार आहे तर ओ एम एक्स, ओ अँगल एम ओ एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. कारण हे इंटेरियर अँगल थेरम आहे. कशावरून लिहिला आपण त्या ठिकाणी, काहीतरी तर मी इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनांचं प्रमेय आहे. बरोबर. आंतरकोनांच्या मापांची वेळेस किती असते, 180 अंश त्या ठिकाणी असते. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे 90 डिग्रीचं लिहितो. मग आता याच्यामध्ये काय काय आहे त्या ठिकाणी, या अँगलचं माप किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणजे ए एम ओचं माप किती दिलेलं आपल्याला, 90 डिग्री प्लस अँगल एम ओ एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. 90 ट्रान्सफर केला, अँगल एम ओ एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. अँगल एम ओ एक्स इज इक्वल टू किती आलं, 90. एम ओ एक्स म्हणजे याचंही माप किती आलं, 90. आता याचं माप जर 90 डिग्री जर असेल या अँगलचं कोणतं आहे, एम ओ एक्स, एम ओ एक्सचं जर माप त्या ठिकाणी 90 डिग्री जर असेल तर एन ओ एक्स याचंही माप किती असणार आहे, 90 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून सिमिलरली आपण काय म्हणू, सिमिलरली अँगल एन ओ एक्स आल्सो किती असणार आहे, 90 डिग्री.
याचे माप किती असणार आहे 90 डिग्री त्या ठिकाणी असणार येते. याच्यानंतर पुढे आता पुढे या ठिकाणी लिहितो मी therefore angle MOX plus angle NOX is equal. याचं माप किती काढलं आपण 90 डिग्री. NOX चं माप किती आलं 90 डिग्री. टोटल किती झाले 180 डिग्री बरोबर. जी या कोणाचं माप आणि या कोणाचं माप किती झालं 180 अंश. आता याचे आपल्या लक्षात येतं नसते पहा की अँगल MOX आणि दुसरा कोणता आहे आपला NOX. हे दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे तर ते ऍडजस्टंट आहे संलग्न कोण त्या ठिकाणी बरोबर. हे दोन्ही संलग्न कोण आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे सप्लिमेंटरी अँगल सुद्धा त्या ठिकाणी आहे पहा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की अँगल MOX अँड अँगल NOX आर केली तर मी adjacent as well as supplementary angle बरोबर. पर नीट लक्षात घ्या सर्वसाधारणपणे MOX हा आणि NOX हे त्या ठिकाणी संलग्न कोण तर आहेच. त्याचबरोबर त्या ठिकाणी ते पूरक कोण जे आहे तर ते पूरक कोण सुद्धा त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती की पूरक कोणांच्या मापांची बेरीज किंवा संलग्न कोणांच्या मापांची बेरीज किंवा पूरक कोणांच्या मापांची बेरीज त्या ठिकाणी 180 अंश त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे आपल्याला म्हणता येईल therefore angle MOX and angle NOX form a pair of किंवा form a linear angle. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला MOX आणि दुसरा NOX हे काय आहेत रेषीय जोडीतील असणारे जे काही कोण जे आहेत तर ते रेषीय जोडीतील कोण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की रे OM आणि रे ON रे ON आणि रे OM कसे आहेत अपोजिट त्या ठिकाणी रेज आहेत बरोबर. therefore ही रे OM and रे ON किरण आणि ON किरण कशी आहेत तर त्या ठिकाणी अपोजिट आहेत रेज बरोबर. अपोजिट रेज विरुद्ध किरण त्या ठिकाणी आहेत. आता विरुद्ध किरण त्या ठिकाणी आणि therefore पहा की पॉइंट्स MON कसे असले पाहिजे तर त्या ठिकाणी कोलिनियर असले पाहिजे एक रेषीय त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि therefore पॉइंट्स कोणकोणते पॉइंट्स MO and N आर कोलिनियर कसे असले पाहिजे एक रेषीय त्या ठिकाणी ते असले पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला पुढे सांगता येईल की MN इज द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल टेंजेंट AB अँड CD. याचाच अर्थ काय की MN जे आहे तर ते MN काय असलं पाहिजे याच्या काही AB आणि CD पॅरलल असणारे जे काही टँजेंट जे आहे तर त्या टँजेंट मधलं अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी असलं पाहिजे. तेच मी या ठिकाणी लिहितोय पहा काय लिहितोय की therefore MN is the distance between parallel tangents. कोणत्या पॅरलल टँजेंट्स आहेत आपल्या तर AB अँड CD बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी AB आणि CD या ज्या काही पॅरलल लाईन जे आहे तर त्याच्यामधलं अंतर जे आहे तर ते अंतर किती असलं पाहिजे MN त्या ठिकाणी असलं पाहिजे. पुढे पहा MN कशी आहे MN अंतर आपल्याला करायचे इज इक्वल टू 2 इंटू रेडियस आहे
रेडियस आपल्याला त्या ठिकाणी दिलेली, रेडियस किती दिलेली 4.5 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिलेली. म्हणजे या ठिकाणी 2 × 4.5 दॅट इज 9 सेंटीमीटर. आणि म्हणून त्याच्यामधलं अंतर जे आहे तर ते अंतर एम किती आलं 9 सेंटीमीटर. आणि आपल्याला फायनल आन्सर काय करायचं सांगितलं होतं, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू parallel line is equal to mn is equal to किती आलं 9 सेंटीमीटर. आणि म्हणून त्या दोन समांतर अशा प्रकारचे असणारे ते काही स्पर्शिका जे आहेत तर त्या स्पर्शिकेमधलं असणारे जे अंतर जे आहे तर ते अंतर किती येईल 9 सेंटीमीटर येईल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. धन्यवाद.